नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत मराठ्यांच्या इतिहासाबद्दल। आम्ही आणि आमच्या टीमने असा निर्णय घेतला आहे की मराठ्यांचा संपूर्ण इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे। ह्या कार्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे की दररोज नित्यक्रमाने टप्प्याटप्प्याने आम्ही मराठ्यांचा इतिहास आणि हा संपूर्ण इतिहास असणार आहे ते मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये टप्प्याटप्प्याने सांगणार आहे। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा फक्त एक व्हिडिओ नसणार आहे। आम्ही दररोज टप्प्याटप्प्याने क्रमाने इतिहासाबद्दल सांगणार आहे, तर तुम्ही क्रमाक्रमाने बघाल तर तुम्हाला त्याची संपूर्ण इतिहासाची माहिती भेटेल। आता आपण आपली चर्चा सुरू करूया। मराठ्यांचा इतिहास। मराठ्यांचा इतिहास हा पर्वतापेक्षा उंच आहे, समुद्राहून खोल आहे, आकाशापेक्षा जास्त विशाल आहे। या इतिहासामध्ये शौर्य, त्याग, बलिदान, पराक्रम, माया, भक्ती, सत्ता, साम्राज्य, सिंहासन, गौरव, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा समावेश आहे। भारतामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण मराठ्यांनी जे राज्य केले त्याच्यामध्ये लोककल्याण हे विशेष होते। इतर राजे महाराजे केवळ सत्ता आणि पैसा ह्याच्यासाठी राज्य केले, पण मराठ्यांनी जे राज्य केले त्यात लोककल्याण, जनजागृती, जनकल्याण, देशप्रेम, देशभक्ती, संस्कार, धर्मनिष्ठा, धर्मप्रेम, सर्व हक्क समानता, सर्वांना समान हक्क देणे, जातीभेद व धर्मभेद न मानता केवळ लोककल्याण, जनकल्याण आणि मानवता या सामाजिक कल्याणासाठी कर्म केले। ह्या देशप्रेमामध्ये अनेक राजांनी आणि महाराजांनी आपले योगदान दिले। त्यामध्ये शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा अनेक महापुरुषांनी योगदान दिले। आता आपण पूर्वीचा भूतकाळ पाहूया। याची सुरुवात होते जवळपास 1400च्या काळात। भारतामध्ये इसवी सन 1489मध्ये युसुफ आदिलशाह याने आदिलशाहीची सुरुवात केली। आदिलशाही ही बिजापूर आणि कर्नाटक भागात होती। इसवी सन 1490च्या काळात मलिक अहमद याने निजामशाहीची स्थापना केली। निजामशाही ही गुजरात आणि बिजापूरच्या भागामध्ये जास्त कार्यरत होती आणि जवळपास 1512च्या काळात कुली कुतुब मुल्क याने कुतुबशाही प्रस्थापित केली। कुतुबशाही ही दक्षिण भारताच्या पूर्वेकडील आग्नेय दिशेला राज्य करीत होते आणि जवळपास 1526च्या काळात बाबर याने मुघलशाहीची सुरुवात केली। मुघलशाही ही उत्तर भारत, पूर्व भारत या राज्यामध्ये राज्य करत होती। संपूर्ण भारतात 1400च्या काळापासून मुघल, निजाम, कुतुबशाह, आदिलशाही, त्याचबरोबर बिदार सुलतान हे 1489च्या काळात भारतामध्ये आले आणि जवळपास 1490च्या काळात बेरार सुलतान हे भारतामध्ये आले। त्याचबरोबर मामलुक सुलतान, खालजी, तुगलक, सय्यद, लोदी, बहामनी सुलतान, इमादशहा अशा अनेक छोट्या मोठ्या राजवंश आणि सुलतान यांचे राज्य होते आणि भारतामध्ये यांची सत्ता होती। हे सर्व सुलतान उझबेकिस्तान,
इस्तानबुल, काही तुर्क, काही मध्य आणि काही पश्चिम आशिया खंडाच्या भागातून भारतात आले. संपूर्ण भारतात परकीय सत्ता पसरली होती. यामध्ये भारतीय मूळ वंशाचे जे राजे होते या सुलतानांना विरोध करत होते, पण काही राजे हे त्यांची नोकरीही करत होते आणि काही राजांना पैसा आणि दौलत देऊन काबीज केले. भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या भाषा, परंपरा आहेत. याचा फायदा घेऊन या सुलतानांनी, परकीय राजांनी भारतीय राजांमध्ये जातीभेद, भाषाभेद, काहींना पैसे देऊन, काहींना दौलत देऊन आपापसामध्ये भेद पाडून हे बादशाह राज्य करीत होते. संपूर्ण हिंदुस्थानात हेच चालले होते. भारतातील राजे हे आपापसामध्ये राज्यामध्ये राज्य करीत होते, पण पूर्ण भारतामध्ये कोणत्या एका भारतीय वंशाच्या राजाचे राज्य नव्हते. म्हणजे पूर्ण भारतावर कोणत्या एका भारतीय वंशाच्या किंवा भारतीय राजाचे राज्य नव्हते. प्रत्येक भारताच्या भागामध्ये जे राज्य होते, प्रत्येकाचे हे राजे वेगवेगळे होते आणि प्रत्येकजण आपापल्या राज्यामध्ये सत्ता करत होते. पूर्ण भारतावर कोणत्या एका भारतीयाची सत्ता नव्हती. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन परकीय सत्तांनी मतभेद करून भारतीयांमध्ये धर्मभेद, पैसा, प्रांतभेद, भाषाभेद, पैसा देऊन, दौलत देऊन या जोरावर त्यांचे राज्य चालू होते, राज्य केले. भारताच्या अनेक राजांनी याचा विरोध केला, युद्ध केले, बंड केला, पण संपूर्ण यश हे आले नाही. भारतीय राजे ह्या सुलतान आणि परकीय राजांकडे नोकरी करत होते. हे असे बरेच काळ चालले होते. इसवी सन 1594 मध्ये शहाजी राजे भोसले यांचा जन्म झाला. शहाजी राजांच्या वडिलांचे नाव मालोजी, आईचे नाव दीपाबाई. शहाजी राजे हे लहानपणापासून हुशार, चपळ आणि वेगवान होते, पराक्रमी होते. इसवी सन 1598 मध्ये जिजामाता यांचा जन्म झाला. लहानपणापासून जिजामाता या बुद्धिमान आणि वडीलधाऱ्यांना आदर देत असे. इसवी सन 1604 मध्ये शहाजी राजे आणि जिजामाता यांचा विवाह झाला. जिजामाता यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई. या विवाहानंतर मालोजी राजे निजामशाही राज्य सरकाराचे मनसबदार होऊन राहिले. जवळपास 15 वर्ष मालोजी राजे हे निजामशाही सरकारचे मनसबदार होते. इसवी सन 1619 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि निजामशहाने त्यांची दौलत आणि मनसब ही शहाजीराजे यांस दिली. शहाजीराजे यांस मनसब मिळाली. त्यावेळी निजामशाही सरकाराचा राज्याचा कारभार मलिक अंबर पाहत होता. निजामशाही सरकार इसवी सन 1600 मध्ये अकबर बादशहाने अहमदनगर काबीज केले. 1600च्या काळामध्ये बादशहाने अहमदनगर काबीज केले व त्यावेळी चांद बीबी सुलताना हिचा खून तिच्या पदरच्या सरदारांकडून झाला. तिने निजामशाही तख्तावर बहादूर निजामशाह ह्या नावाचा जो एक बालराजा बसविला होता तो मोगलांच्या हाती लागला व त्यांनी त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात नेऊन कैद ठेवले. याप्रमाणे निजामशाही राजधानी व निजामशाह शत्रूंच्या हाती लागला. मलिक अंबरने मुळीच न डगमगता लोकांची पुन्हा जुटमुट लोकांना जमा केले. निजामशाही तख्तावर दुसरा एक अल्पवयीन वारस बसवून त्यास दुसरा मूर्तिजा असे नाव दिले आणि त्यास दौलताबादेच्या एका मजबूत किल्ल्यामध्ये नेऊन ठेवले.
या प्रकारे मलिक अंबरच्या हातामध्ये निजामशाहीचे सर्व सत्ताचा कारभार आला होता. त्यामुळे निजामशाहीतले मराठी सरदारांच्या मनात थोडं वैमनस्य येऊन राज्यात 2 फळ्या झाल्या. मराठी सरदारांच्या फळीचा प्रमुख मियान राजू नामेकरू एक सरदार होता. मलिक अंबर व मियान राजू यांनी निजामशाहीचा जो मुलूक मोगलांनी काबीज केला होता त्यापैकी बराच परत मिळाला. दोघेही फार शूर आणि पराक्रमी होते. मोगलांविरुद्ध एक युद्ध लढून आणि त्यांना विरोध करून या सर्व जो काबीज केलेला जो भाग होता या दोघांनी बऱ्यापैकी भाग परत घेतला. मियान राजूने दौलताबादीपासून उत्तरेस गुजरातपर्यंत आणि दक्षिणेस अहमदनगरपर्यंतचा सगळा मुलूक आपल्या काबजात घेतला व दक्षिणेकडचा सगळा प्रांत हा मलिक अंबराच्या हाती लागला. आता ह्या प्रकारे निजामशाही सरकारची पूर्ण जबाबदारी मलिक अंबर आणि मियान राजू यांनी घेतली आणि या सर्व जागेवर त्यांनी पूर्ण सत्ताही आणली. आता पुढे मियान राजू मोगलांशी सख्य करून त्यांनी मोगलांशी हातमिळवणी केली आणि मलिकांबरोबर युद्ध चालवले. याच्यामध्ये मोगलांनी मियान राजूला भली मोठी रक्कम दिली आणि आपल्या बाजूला वळवून मलिकांबरोबर ते युद्ध चालवले. परंतु यात मलिकांबराची सरशी झाली. मलिकांबराने मोगलांशी युद्ध केले. मियान राजूंना पूर्णपणे उत्तर दिले. मियान राजू हा त्यांच्या हाती लागला आणि मराठी सरदारांची फळी फुटली. सगळे मलिकांबरांच्या अंकित झाले, कारण आता मियान राजू हा त्यांच्या हाती लागला होता. आता मलिकांबराने पूर्णपणे नियंत्रण त्याच्या हातात ठेवले. याप्रमाणे प्रतिपक्षास हतिवर्य करून मलिक अंबर पूर्ण कारभार पाहू लागला. त्याने सर्व राज्याचा बंदोबस्त यथास्थित करून पूर्णपणे एक चांगली सत्ता बसवली. याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये त्याचा खूप लौकिक झाला. पुढे त्याने सन 1610 दौलताबादीजवळ खडकी नावाचे शहर वसवून तिथे निजामशाही तख्त नेले. त्याने मोगलांशी अनेक वेळेला युद्धप्रसंग केले, पुष्कळ यश संपादिले. अहमदनगर जे मोगलांच्या हाती गेले होते ते त्यांनी पुन्हा काबीज केले. ह्याप्रमाणे मलिक अंबर प्रबळ होऊन मोगलांचे काहीच चालू देईना. मोगलांनी अनेक प्रयत्न केले, असंख्य प्रयत्न केले, असंख्य युद्ध झाले, परंतु मलिक अंबराने पूर्णपणे नियंत्रण ठेवून कुशाग्र बुद्धीने त्यांचा विरोध केला आणि सत्ता टिकवून ठेवली. तेव्हा दिल्लीचा बादशाह जहांगीर याने आपला पुत्र शहाजहान यास मोठे सैन्य देऊन निजामशाहीचा मुलूक पुन्हा काबीज करण्यासाठी दक्षिणेत पाठवले. ही घटना 1617 या दरम्यान झाली. सर्वप्रथम बादशाह जहांगीर यांनी आपल्या पुत्र शहाजहानास पाठवले. त्याच्या मागोमाग स्वतः काही सैन्य घेऊन निघाला. मोगलांची सैन्याची व मलिक अंबरांची इसवी सन 1620 एक मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये मराठा सरदारांनी मोठ्या शौर्याने लढले. मोगल सैन्याच्या विरुद्ध मराठ्यांनी संपूर्णपणे एक मोठा शौर्य लढा दिला. ह्या मोठ्या युद्धामध्ये शहाजीराजांचे शौर्य आणि पराक्रम हे प्रथमच जगासमोर आले. मोगल सैन्याविरुद्ध मराठ्यांनी जबरदस्त लढा दिला. एका बाजूने जहांगीर आणि काही फौज घेऊन शहाजहान
यांनी युद्ध फुंकले, पण मराठ्यांनी तोडीस तोड उत्तर दिले. शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी जंगी सामना केला. शहाजीराजे मोगलांच्या सैन्याच्या तुकडीवर वारंवार छापे मारत होते. शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी दक्षिणेच्या सर्व भागांचा पूर्णपणे अभ्यास केला होता आणि प्रत्येक भागामध्ये मोगलांच्या प्रत्येक तुकडीवर त्यांनी लक्ष ठेवून वारंवार छापे मारत एक एक करत मोगलांच्या प्रत्येक तुकडीला मागे हटवले आणि एक जबरदस्त लढा देऊन मोगलांना रोखून ठेवले आणि परत जाण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करत राहिले. या 1620च्या मोठ्या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला शहाजीराजांच्या शौर्य आणि पराक्रमाबद्दल चर्चा झाली. त्यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरव झाला. निजामशाहीमध्ये त्यांचे मोठे नाव झाले, कारण निजामशाही ही मराठ्यांनी पूर्णपणे वाचवून ठेवली होती आणि मोगलांना आणि शहाजहानाला हे कळून चुकले होते की जोपर्यंत मराठे निजामशाही सरकारला पाठबळ देत आहेत तोपर्यंत मुघल हे निजामशाही संपवू शकत नाही, दक्षिणेपर्यंत मुघल हे पोहोचू शकत नाही, हे मुघलांना कळून चुकले होते. तर अशा प्रकारे मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने निजामशाहीला पाठबळ देऊन मुघलांना पूर्णपणे दक्षिणेमध्ये येण्यापासून पूर्णपणे रोखून धरले आणि त्यांना पाठी हटवले. तर आज आपण पाहिले की कशा प्रकारे मराठ्यांनी परकीय शक्तीविरुद्ध युद्ध आरंभिले. ही तर सुरुवातच होती. तर आजसाठी एवढेच. भेटूया मराठ्यांच्या इतिहासाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.